आज आपण बनवणार आहोत साबुदाण्याची उसळ। त्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य म्हणजे सर्वप्रथम आपण शेंगदाणे जे आहेत हे भाजून घेतलेले आहे आणि ते यामध्ये आपण थंड होण्यासाठी काढून घेऊ। आणि त्यासाठी आपण घेणार आहोत बटाटा आणि बटाटा सुद्धा त्याची साल काढून आपण बारीक चिरून घेऊ। आपण हिरवी मिरची बारीक कट करून घेऊ। त्यानंतर आपण थोडंसं तेल टाकून घेतलं आणि तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडं जिरं टाकून घ्यायचं। हिरवी मिरची ॲड करायची आहे आणि ती हिरवी मिरची छान होऊ द्यायची। बटाटा कट केलेला यामध्ये ॲड करायचा आहे। आणि हा स्लो याच्यावर छान होऊ द्यायचा। बटाटे झाल्यानंतर त्यामध्ये आपण साबुदाणा मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये शेंगदाणे ॲड करायचे आणि चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर 10 ते 15 मिनिट याला वाफ येऊ द्यायची। नंतर आपली साबुदाणा उसळ तयार होऊन जाईल।